तो टीम ने सीजन की शुरुआत में ट्रॉफी लेकर आए हैं और वो दोनों के बीच में एक घमासान युद्ध, एक महामुकाबला। क्या बात आहे. इन फ्रेम मध्ये शाहू मामा. कदाचित लंडन डेअरी. थांबा, वडवलीचे खेळाडू चॉकलेट घेऊन जा. शाहू मामा आल्यात म्हटलं गेलं तर चॉकलेटची कंपनी. सध्या तरी ते बाहेरून आल्यात, केरलावरून ते आल्यात आणि केरलावरून फ्रेशही झाले नाही आणि मॅच पाहण्यासाठी इथे आले. आमच्याशी जेव्हा त्यांचा संवाद झाला तेव्हा आम्हाला तर त्यांनी चॉकलेट दिले. मग तेव्हाच ते म्हटले की आता लगेच जातो आणि खेळाडूंसाठी सुद्धा चॉकलेट आणतो. सो शाहू मामाने लगेचच चॉकलेट आणली आणि त्यांची एंट्री बघा ना, एफझेड गाडीवरती. लांबून जर बघितलं ना तर कोणालाही वाटेल की कोणतरी फिल्म स्टार आला आहे, परंतु शाहू मामा आहेत आणि त्यांची पर्सनॅलिटी तरी तशीच आहे. जरूर ते सध्या तरी असतील 43-44, परंतु 21 वर्षाचे जेव्हा शाहू मामा जसे होते ना तसे आता सध्या 43च्या एजमध्ये ते दिसतात. डोळ्यांवरती गॉगल, राजेशाही थाट. बघा चॉकलेट सगळ्यांना ते देत आहेत आणि त्यांची स्पेशालिटी आहे, कारण लंडन डेअरी जी चॉकलेटची कंपनी आहे ना त्याची फ्रँचायझी डायरेक्टली विकत घेतली शाहू मामाने. आणि आता लवकरात लवकर मोठा एक गोडाऊन शिरडून वरती होणार आहे. तर मनापासून आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. लाडके समाजसेवक माननीय श्री गजानन देवचंद पाटील जे वडवलीचे आहेत, त्यांनी या स्पर्धेला आनंद दिला, भेट दिली, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. आणि खरं तर ही क्रिकेटची स्पर्धा चालू आहे, ही क्रिकेटची स्पर्धा ज्याने भरवण्यासाठी मोलाचं योगदान दिलं. मग कोणी पाण्याची व्यवस्था केली आहे, कोणी जेवण बनवून आणलं, कोणी ट्रॉफ्या दिल्या आहेत, कोणी स्पॉन्सरशिप दिली आहे. परंतु हा जर मैदान या ठिकाणी अवेलेबल नसताना तर या मैदानाच्या आतमध्ये जो क्रिकेटचा खेळ सुरू आहे तो कधी आपल्याला पाहायलाच मिळाला नसता. सो मैदानासाठी सहकार्य करणारे या गावाचे खरं तर उपसरपंच माननीय श्री केशवजी अंबो पाटील यांचेही आम्हा आभार व्यक्त करू की तुम्ही जी व्यवस्था या मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना करून दिली, जे सहकार्य तुम्ही केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. मॅच रंगेल दोन्ही यावर्षीचे चॅम्पियन आहेत, कारण या वर्षामध्ये भरपूर साऱ्या टीम्सनं या विभागामध्ये भरपूर चांगला खेळ केला. एका बाजूला दातिवली संघसुद्धा या विभागामध्ये चांगला खेळला. गत दिवशी काही दिवसापूर्वी जरीमरी तिसाई संघाने सुद्धा बाजूच्याच मैदानामध्ये मेगा फायनलची ट्रॉफी उचलली, जिथे चांगली स्पर्धा होती. वडवलीच्या माध्यमातून ती स्पर्धा भरवली गेली होती. आणि कालच्या दिवसामध्ये खरं तर चेंज द गेम वडवली ब संघाने मेगा फायनलचा किताब उचलला आहे. म्हणजे या विभागामध्ये ज्या समोर दोन टीम दिसतात ना, या दोन्ही टीमने या विभागामध्ये खूप चांगला खेळ खेळला आहे आणि दोघे चॅम्पियन आहेत. सो जसे दोन मल्ल एकत्र असतात त्याच्यामध्ये कुस्ती चांगली असते, तसे दोन संघ जेव्हा एकामेकाच्या विरोधात असते ना तेव्हा त्यांच्यामध्ये मॅचही तेवढी चांगली असते. तेच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जोडी विनीत आणि निवृत्ती ही जोडी गेली आहे आणि नो डाऊट पहिल्या षटकासाठी कमलेश पाटील. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे, ती म्हणजेच विनीतची सुंदर बॉल पडल्यानंतर अनुमान लावू शकला नाही. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित करत असताना गोल्डन विकेट विनीत बाद. हा बॉल इम्प्रेसिव्ह बॉलिंग मागच्या मॅचमध्ये राहिली आणि अनएक्सपेक्टेड असावं कदाचित विनीतसाठी, कारण बॉल अगदी डिफेन्स खेळण्याचा प्रयत्न. परंतु शॉर्ट टर्म क्रिकेट म्हणजे 4 ओव्हरची जेव्हा मॅच असते ना तेव्हा आपल्याला सुरुवातीपासून मोठ्या फटक्यांसाठी जावंच लागतं, कारण ऑलरेडी आपल्याकडे बॉल कमी असतात. मग त्या अनुमानाने डिफेन्सिव्ह पद्धतीचा टेनिस बॉल क्रिकेट नाही आहे. इथे तुम्हाला पहिल्याच बॉलवरती आक्रमण सुरू करावं लागतं. तेच करण्याचा प्रयत्न जरूर करतील असं वाटलं काबाला. त्याच्यामुळे त्यांनी एक सरप्रायझिंग बॉल टाकला, जिथे सरप्राईज झाला विनीत आणि महत्त्वाची त्याची विकेट आली. 1866 रोजी एक घटना घडली होती. प्रिन्स ऑफ वेल्स जेव्हा पहिल्या बॉलवरती बाद झाले
तेव्हा वृत्तपत्रामध्ये दुसऱ्या दिवशी बातमी आली की प्रिन्स डक रॉयल डकचे शिकार झाले. तेव्हापासून पहिल्या बॉलवरती जो बाद होतो ना, पहिला बॉल फेस करत असताना जो बाद होतो ना, त्याला रॉयल डक आऊट असं झालं, असं म्हटलं जातं. तसाच झाला, विनीत आऊट. आता गेलाय टीमचा तारणहार, टीमचा कॅप्टन विशाल. त्याच्यासमोर कमलेश पाटील. खोलवर टप्प्याचा बॉल अपील झाली, लेग स्टंपच्या बाहेर कदाचित असावा. मागे 5 जे फिल्डर आहेत ना, त्या 5ही फिल्डरच्या डोक्यावरती हात होते, म्हणजेच अपील स्ट्रॉंग होती. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही नक्की जरूर पाहाल. कमलेश पाटीलचा बॉल समोर होता टीमचा सर सेनापती, त्याच्यावरती घाव घालण्याचा प्रयत्न, थोडेसे बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न. अपील जरूर झाली. कमलेशला माहिती आहे की इम्पॅक्ट मिडल स्टिकवरती नाही आहेत, म्हणून त्याने अपील केली नाही. शॉर्ट बॉलचा वापर, बॉल मध्ये विकेट मिळेल कदाचित, परंतु विकेट सारली गेली आहे. हातामधनं बॉल निसटला. आता जरूर एक जीवनदान मिळतं. जीवनदान भरपूर महत्त्वाचे आहेत, कारण मागच्या काहीशा 2 मॅचच्या अगोदर तुम्ही जर बघितलं असेल ना, तर एका खेळाडूला जीवनदान मिळाला. त्याच्यानंतर ऋतिक पाटीललाही जीवनदान मिळाला. माहिती 8 धावसंख्येवरती त्याची कॅच ड्रॉप झाली. समोर अडवली संघ होता, त्याच्या बनलेल्या त्या चांगल्या धावा, त्या अनुमानाने आपण जर बघितलं ना, तर आता या मॅचमध्ये विशाल म्हणजे टीमच्या कॅप्टनची कॅच ड्रॉप झाली आहे, म्हणजेच तो घातक ठरेल का. त्याच्यामुळे आता बघावं लागेल. कमलेश पाटील फिल्डिंग पोझिशन सजवतोय. समोर उजव्या हाताचा घातक खेळाडू आहे, त्या अनुमानाने आपण बघत आहोत. एक कल्पेश टीपमध्ये लॉंग ऑन आणि मिड विकेटला एक फिल्डर तयार. फुल टॉस बॉल, पॉवर प्ले सुरू आहे. फक्त दिशा देण्याचं काम निवृत्तीने दाखवला गेला. आपला सुंदर कलात्मकतेचा फटका, विरोधात कमलेश पाटीलच्या चौकार. कमलेश पाटीलचा चांगला प्रयत्न होता. लेग स्टंपवरती बॉल, या स्लो फुल टॉस बॉलने भरपूर साऱ्या फलंदाजांना थांबवण्याची तो ताकद ठेवतो. तो स्लो फुल टॉस बॉल त्याने पिच केला, परंतु त्या बॉलवरती नजर होती निवृत्तीची. स्वतःसाठी जागा शोधली. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. फाईन लेगला शॉटमध्ये बीट केलं गेलं आणि डीप फाईन लेगला पहिला चौकार पाहायला मिळतोय. चांगल्या बॉलचा वापर केला गेलाय. वळतो त्या ठिकाणी कल्पेश. हाही चांगला खेळाडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अनेक मैदानामध्ये त्याने हा किताब उचललेला आहे आणि त्याच चांगल्या फिल्डिंगचा प्रदर्शन त्याने आताही दाखवलं गेलं. चौका टोकला तर निवृत्तीने, आणि तो निवृत्तीसुद्धा आता परतील माघारी. एक स्पर्धा तुमच्या समोर येते. जरूर भिवंडी विभागामध्ये ही स्पर्धा भरवली जाते, परंतु अनेक साऱ्या विभागातून खेळाडू त्या ठिकाणी पोहोचत असतात. डे नाईट फॉर्मॅट असो, आणि वडवली संघाला सुद्धा माहीत असेल की स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2024 साहिल दादा केनी यांच्या माध्यमातून ती स्पर्धा भरवली जाते. ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. ती म्हणजेच 1 डिसेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत या स्पर्धेचा कालावधी आहे. जर कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर जरूर सहभाग नोंदवू शकता. प्रवेश फी 15,000 रुपये आहे. प्रथम पारितोषिक 1,60,000, द्वितीय 1,00,000, तृतीय 75, चतुर्थ 50, पाचवे 25 आणि सहावे सुद्धा 25,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अशी 6 पारितोषिकं त्या स्पर्धेमध्ये ठेवल्यात. सो कबीर निर्मल स्मृती चषक 2024 जर कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही साहिल केनी यांच्याशी संपर्क साधू शकता. नवीन फलंदाज जयेश. शेवटचा बॉल बॅटवरती व्यवस्थित आला नाही. पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये आहेत तिथे खेळाडू. 2 धावेचा प्रयत्न जरूर पूर्ण करतील हे माहीतच होतं, परंतु त्या 2 धावा करता वेळेला सुद्धा आपल्याला समोरच्या टीमला घाम फोडायचा आहे. अशी चांगली फिल्डिंग या ठिकाणी राहिली. ह्या षटकाची समाप्ती झाली 7 धावसंख्येने. 2 विकेट या षटकामध्ये आले. कमलेश होते पहिल्या षटकामध्ये, आणि पॉवर प्लेचं षटक आता या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. सध्या तरी हवा थांबली आहे, कारण सकाळी जर तुम्ही बघितलं तर सकाळी या क्रीडांगणावरती भरपूर हवा होती. जरूर थोडासा गारवा होता, परंतु सध्या तरी ना या वातावरणामध्ये खेळलं हे या खेळाडूंसाठी चांगलंही राहिलं आहे. त्याच्यामुळे आता बॉलिंग ही चांगली झाली, आणि त्या अनुमानाने आपण बघत आहोत. तर 2 विकेट आले. 7 धावा घरचं करत असताना थँक्यू संघ निवालीपाडा. खरं तर आम्हालाही हा स्क्वॉड बघायचा होता, आणि अखेरकार हा स्क्वॉड आता एकत्रित आलेला आहे. आणि येणाऱ्या अनेक साऱ्या मैदानावरती अशाच प्रकारे क्रिकेट तुम्ही गाजवा. करण ठाकूर नेहमी हसरा चेहरा, जरूर शर्यत शौकीन आहेत, परंतु क्रिकेटचं भरपूर वेळ. त्या अदुबाने लखन जाधव, आकाश, नितीन जाधव, रोशन जाधव, मोहित असतील, सूरज आज अनुपस्थित आहेत.
कदाचित कामकाजात असावे, त्याच्यामुळे आज ते या स्क्वॉडमध्ये नाहीत. या सगळ्या खेळाडूंचं आणि नेवालेपाडा टीमचं या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला, तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. ऋतिक पाटील सेट होतोय. सेकंड ओव्हर त्याला खरं तर तुम्ही बघत आहात 7 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली कावाने, फक्त 7 धावा खर्च करत असताना 2 विकेट घेतले. ऋतिकचा बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न मागे चाललाय, विकेट मिळाली असती परंतु विकासचा डायरेक्ट हिटचा प्रयत्न चुकला. थोडासा वेट केला होता विकासनं, असं वाटलं की डायरेक्ट हिट झालं तर फलंदाज बाद होला. पा रिप्ले बॉल खाली राहिला. जर विकास जरूर बॉल घेऊन गेले असते तर कदाचित बॅट्समन पोहोचला असता, म्हणून डायरेक्ट हिट करणं हा शेवटचा पर्याय होता. त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट हिट चुकला. फलंदाज बचावले, तिथे होते विशाल. व द विकेटने विशाल मडवीसाठी हा बॉल खाली राहिला. थोडासा संभ्रमात होते की ऋतिक पाटीलची गती काय असेल, टप्पा कोणता असेल, त्या सगळ्या विचार विनियामध्ये नक्कीच अडकला गेला आणि त्याच अनुमानाने विशाल मडवीला आता तो बीट करतोय. दोन्ही जे खेळाडू आहेत ना समोरासमोर, ते दोन्ही खेळाडू एकाच एक आहेत. एकाकडे जरूर भरपूर अनुभव आहे आणि दुसऱ्याकडे भरपूर भेदकता आहे. त्याच्यामुळे या दोन्ही खेळाडूंमध्ये ना सामना हा चुरशीचा चालू आहे. ऋतिक तयार. ऋतिकचा हा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, कदाचित एका चांगल्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. त्याच अनुमानाने इथनं विकेट आली आहे, ती म्हणजेच कॅप्टनची, म्हणजेच बाद होत आहेत ते म्हणजे विशाल. ऋतिकला मिळते सांघिक सफलता आणि इथनं फलंदाज बाद होणारा विशाल. जय जलेश्वर वाडेकर संघ जेव्हा खेळत होता, एका चेंडूमध्ये 7 धावसंख्येची गरज असताना आपण बघितला तो गोल्डन सिक्सर, जरूर विकेट हातामध्ये होते दातिवली संघाच्या. मग षटकार आला आणि अक्षयने तो सामना जिंकून दिला होता. आणि अक्षयकडे ताकद आहे, त्याचा कद तुम्ही पहा. एखाद्या चांगल्या शरीरयष्टीचा असा खेळाडू असतो ना, तेव्हा त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके येतात आणि तोच अक्षय आता गेल्या 5 क्रमांकावरती. यावेळेला लेट कट खेळल्यात, फक्त दिशा देण्याचं काम, परंतु डीपमध्ये फिल्डर ठेवलेला आहे. त्या ठिकाणी बॉल डायव्हर्ट झाला नाही, कारण नजर होती बॉलकडे. जरूर डायव्हर्ट झाला असता तरी चाणक्य रीतीने नजर होती. त्या ठिकाणी फिल्डर असताना आपल्याला पाहायला मिळाला डीपमध्ये थर्डमॅनला एक सिंगल येते. सिंगलने टीमची धावसंख्या 8, गडी गमावल्या गेल्या 3. 1.4 षटकाचा खेळ संपला, म्हणजे अजूनही या षटकामधले 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. एका चांगल्या बॉलर समोर एक चांगला बॅट्समन, आणि अक्षय तेवढाच चांगला बॉलर सुद्धा आहे. त्याच्यामुळे ऋतिक पाटीलला आता त्याला सहन करावा लागेल. अक्षयसाठी बॉल माहिती आहे, अक्षय आधीच आक्रमक असेल. त्याच्या बॅटच्या स्विंगवरती तुम्ही पहा, त्याची जी बॅट पकडण्याची पद्धत, त्यांनी ग्रीपवरती हात कसले, तेव्हाच माहिती ऋतिकला की अगदी एनर्जेटिक हा फटका अक्षय खेळणार. त्याच्यामुळे ऋतिकने बॉलची गती कमी केली गेली आणि त्याच अनुमानाने त्याने अक्षयला बीट केलं. शेवटचा बॉल या षटकामधला. ऋतिक पाटील तयार. व अक्षयसाठी लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. एका चांगल्या खेळाडू समोर लागोपाठचे 2 डॉट बॉल या ठिकाणी फेकत असताना एक सफल ओव्हर या ठिकाणी समाप्त होत असताना फक्त एकच धाव या षटकामध्ये खर्च झाली. एक महत्त्वाची सांघिक विकेट मिळवली गेली ऋतिक पाटीलनं, आणि मागच्या मॅचचाही फॉर्म या ठिकाणी दाखवत असताना 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, धावा 8. सन्माननीय प्रल्हादजी जाधव हे या स्पर्धेला खरं तर आनंद देत आहेत. त्यांच्या माध्यमातून नुकताच आपण टॉस सध्या चालू असलेल्या मॅचचा बघितला. खरं तर ब्रावो यांचे बंधुराज आहेत. मग ते या क्रीडांगणावरती मॅच पाहण्यासाठी येणार नाही असं झालंच नाही. सो दादा आले असतील तर त्यांना विनंती करतो की या मंचावरती तुमचं आहे सहर्ष स्वागत या व्यासपीठावर. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्ही धावा पाहिला तर फक्त 8 आहेत. अशीच काहीशी परिस्थिती ना संघ निवाली पाड्याची बनवली होती. टीम चेंज द गेम ओढवली बीनं, परंतु आता तीच सिच्युएशन आली आहे दातिवली टीमवरती, कारण सध्या तरी चांगली बॉलिंग झाली आहे दोन्ही बॉलरच्या माध्यमातून.
तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. शुभम आल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये. विकासकडे गेलाय बॉल. शॉट कव्हरला. नक्की फिल्डिंग करत होते. जयेशच्या बॅटमधून आली सिंगल. टीमची धावसंख्या 9. हे असे चेहरे आहेत ना, हे चेंज द गेम वडवली ब संघाला नेहमी हवेवेशीच वाटतील. कारण या सगळ्या चेहऱ्यांनी ना आपल्या ग्रामीण खेळाडूंचं नाव ना अगदी उच्च स्तरावरती नेलं आहे. आणि तेच खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. ओव्हर द विकेटने हा बॉल होता अक्षयसाठी. जास्त लांब जाणार नाही, परंतु कमलेशने पुढे येऊन घेतले. जरूर डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आणि अक्षयला काही गरज होती का या विचाराने आता खऱ्या अर्थाने डगआउट चालेल. सुंदर फेकी केली गेली कमलेश पाटीलने. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाजीतनं होईल बाद. अक्षयसुद्धा परतील स्वस्त्यात बाहेर. अंडर प्रेशर क्रिकेट खेळण्याची काय गरज होती का, हा प्रश्नचिन्ह पडला आहे. पहा टेलिव्हिजन स्क्रीनवरती कमलेशला दाखवलं जाते. ऋतिक पाटीलच्या हातामध्ये जसा बॉल आला कोणताही विलंब केला नाही. कारण त्यालाही माहिती आहे की अक्षय चांगला खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधनं विध्वंसक फटके येतील. मग त्याला सुरुवातीलाच सावरावं तेच केलं गेलं. एक मोठा अडसर आता त्याने बाजूला गेला. 2 धावा कंप्लीट करायच्या होत्या, परंतु सिंगल झाली कंप्लीट. धावा बनल्या गेल्या 10. मागच्या मॅचमध्ये लो स्कोर होता आणि या मॅचमध्ये सुद्धा तसंच काही तुम्हाला घडताना पाहायला मिळतंय. ऑनसाईडला खेळत आहेत अनिकेत गेलेत नवीन बॅट्समन. मागच्या बॉलवरती चुकी झाली. दुसऱ्या रनवरती अक्षय बाद झाला. तशी आता अनिकेतला चुकी करायची नाही आहे. ते सांगितलं जयेशने की आता सध्या तरी आपला एक खेळाडू असा बाद झाला आहे ना ज्या खेळाडूची या क्रुशियल सिच्युएशनला गरज होती, परंतु बाद झाल्यानंतर आता विचार करावा लागेल की चुकीच्या प्रकारे बॉल असेल त्याला छेडछाणी करावा आणि चांगला बॉल असेल त्याला प्रत्युत्तर द्यावं. ऑफ द विकेट. लो फुल टॉस बॉल. पद्धत आली तिचा वापर थोडासा होता. त्या अनुमानाने बॉल डीपमध्ये गेलाय. पॉईंटच्या दरम्यान फिल्डिंग झाली. ज्या पॉईंटच्या क्षेत्रामध्ये शॉटमध्ये नेहमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला जॉन्टी रूट पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये बॅटिंग बॉलिंग या सगळ्या गोष्टी मॅटर करतात, परंतु एकमेव असा नक्कीच खेळाडू ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिल्डिंगच्या जोरावरती आपलं नाव हे जगभरात गाजवलं ते नाव म्हणजे जॉन्टी रूट्स. सध्या तरी त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला एक फिल्डर पाहायला मिळतोय. विकासने ती जागा पकडून ठेवली आहे. ओव्हर द विकेट. पडला बॉल कसा आला, उसळी घेतली का नाही, याचा सगळा खरं तर प्रात्यक्षिक आपल्याला डोळ्यासमोर दिसतो. काय शुभमचा बॉल होता. हा शुभमचा बॉल पडल्यानंतर थोडासा उसळी देणारा. असं वाटलं की आता थोडासा खाली राहील बॉल, परंतु थोडीशी उसळी घेतली. अनिकेतला समजला नाही चेंडू, गती समजली नाही. तो डॉट खेळत असताना शेवटचा बॉल होता. खोदून काढण्याचा प्रयत्न आणि इथनं कॅच जरूर होती, परंतु ड्रॉप झाली कॅच. खूप गतीने होता अगदी. जेव्हा बॅटमधनं बॉल निघाला गेला ना तेव्हा ॲक्युरेटली विशाल पाटीलला त्याचा विचारावं लागेल की ती गती काय होती, कारण अगदी गतीने बॉल आला. अन्यथा विशाल पाटीलकडनं कधी कॅच ड्रॉप होत नाही. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. हा पहा ओव्हर द विकेट शुभम आला. समोर होता अनिकेत. बॉल खेळला जर आपण बॅटवरती प्रॉपर कनेक्ट झाला होता, परंतु जे शॉटमध्ये कव्हरला फिल्डर होता ना विशाल, कदाचित त्याच्या बोटाला इंजुरी झाली असेल. एवढा जलद गतीनं तो बॉल आला त्याच्याजवळ. दुखापत झाली असेल तर थोडा कंट्रोलसुद्धा करा. धावा 13 झालेल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपला आहे. 13 धावा स्कोरबोर्डवरती. खरं तर असं वाटत असेल की दातिवली संघ सध्या तरी कमी धावा त्या जुळवत आहे, परंतु हे विसरून चालणार नाही की दातिवली संघामध्ये चांगले बॉलरसुद्धा आहेत जे त्या धावसंख्या डिफेंड करू शकतात. आता मागचीच मॅच तुम्ही अनुभवली की असं वाटत होतं की नेवालीपाडा संघ अवघ्या 1 या 2 ओव्हरनंतर त्या धावसंख्या बनवू देईल वडवली संघाला, परंतु त्यांच्या बॉलिंगच्या माध्यमातून त्यांनी वडवली संघाला सुद्धा थांबवलं. म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा बॉलिंगचा अटॅक होता आणि दातिवली संघामध्ये सुद्धा बॉलिंग अटॅक आहे. परंतु आता जर कदाचित 30पेक्षा जास्त धावा जर आल्या ना तर त्या धावा 4 ओव्हरमध्ये डिफेंड करण्याचा प्रयत्न दातिवली संघ करू शकतो. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. शेवटच्या षटकामध्ये आला आहे जयेश. 3 मॅचमध्ये त्याला तुम्ही शेवटचं षटक हाताळताना बघितला आणि तोच आला आता शेवटच्या षटकामध्ये. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे. उंची चांगली आहे. बॉल रिलीज करत असताना आधी मुवमेंट बघत असतो पावलांची,
की पद्धताली ते वापरतोय की नाही त्या अनुमानाने तो बॉल पिच करत असतो. हा पहा शफल झाले, थोडेसे पुढे आले, फ्रंटफूटवरती येत असताना वेट अँड वॉच केला, परंतु जयेशचा बॉल पडल्यानंतर अगदी वेगाने विकेटकीपरच्या हातामध्ये गेला आणि इथं पहिला चेंडू डॉट फेकला जातो जयेशच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट फुल टॉस बनून खेळण्याचा प्रयत्न, परंतु जर 2 पावलं पुढे गेले असते तर कदाचित हा बॉल जरूर तुम्ही बघितला असता बॅटवरती, परंतु पंचसुद्धा सांगतात की नॉट आउट. या 2 धावा झाल्या पूर्ण. अगदी थोडासा पुढे टाकण्यात आला बॉल, फुल्लर लेंथ. हा पहा फुल्लर लेंथ बॉल होता, थोडेसे पुढे आले असते तर कदाचित फुल टॉस होऊ शकला असता. परंतु क्रिकेटमध्ये आपण भरपूर वेळा असं म्हणतो की क्रिकेटचा खेळ मैदानाच्या बाहेर बसून बघणं सोपं, तेवढंच मैदानाच्या आतमध्ये जाऊन खेळणं कठीण. त्याच्यामुळे काही गोष्टी आपल्यालाही विचार करावा लागतात. त्याच्यामधले तोच विचार केला गेला की बॉलला चांगल्या पद्धतीने खेळलो तर काहीशा धावसंख्या मिळतील, जिथे टीमला गरज आहे तेच केलं गेलं. 2 धावा आल्यात आणि 2 धावेने टीमची धावसंख्या 15. हो, पेस व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन. समोरचा बॅट्समन अनिकेत, याच्या अगोदरचा बॉल खोलवट टप्प्याचा, त्याच्या अगोदर आपण बघितला गेला तर वाईट हलकासा नक्कीच बॉल वाईट रिटर्न क्रीजवरती टाकला आणि आताचा बॉल पहा सुंदर होता, वळवला गेला, हलकासा टर्न होता या बॉलमध्ये, जिथे अनिकेत होते बीट झाले. जयेशचा बॉल यावेळेला फटका चांगला आहे, धाव सिंगल तर जरूर मिळेल, परंतु दुसरीसाठी वळतील जरूर, कारण धावसंख्येची गरज आहे टीमला. स्ट्रायकिंगवरती फेकी केली गेली, परंतु यावेळेला 3री धाव बनवायची आहे आणि 3री धाव बनवत असताना इथनं फलंदाज होईल बाद. या धावपलकावरती 2 धावा जोडल्या जातील, म्हणजे टीम आता पोहोचतीये 17 या आकड्यावर. संघर्ष आता कमी उरला आहे. मागच्या मॅचमध्ये आपण टार्गेट जर पाहिलं तर ज्या ठिकाणी निवालीपाडा संघ खेळत होता अवघ्या 22 धावसंख्येचं टार्गेट, आणि या मॅचमध्ये 17 धावा बनल्या गेल्या. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला टप्पा पडला, उसळी जरूर होती, विक्रम गेलाय मैदानाच्या आतमध्ये, परंतु वाईट बॉलचा इशारा, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा ही सचिन कडू सर सांगतात, कारण अतिरिक्त बाउन्सर. जयेश चांगला बॉल, आता ही समोर उसळी देणारा, पंचांचा इशारा नो, कारण बाउन्सर बॉल होता. याच्या अगोदरच्या बॉलवरती वॉर्निंग दिली होती सचिन कडू यांनी की 1 फॉर दी ओव्हर, बाउन्सर बॉल हाताळू शकत नाही. त्याच गोष्टी पाहाव्या लागतात आणि तेच पाहिलं अंपायर्सने की अतिरिक्त बाउन्सर बॉल जयेशने पिच केला. 2 धावा अवंतर, टीमची धावसंख्या जाते 19 आकड्यावर. 2 बॉल आता फेकायचे. जर या 2 बॉलपैकी एखाद्या बॉलवरती मोठा फटका आला तर दातिवली संघाला त्या धावा डिफेंड करण्यासाठी नक्कीच चांगलं होईल. फ्रीडचा बॉल, फायदा उचलावा लागेल. समोर आहे सात्विक, मग करा स्ट्राईकवरती विक्रम. ओव्हर द विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल खेळलाय जरूर, समोर खेळतात, एक सिंगल झाली कंप्लीट. पॉवर प्ले नक्कीच चांगली बॅटिंग झाली नाही, त्याच्यामुळे डेथ ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करायची आहे, परंतु बॉल आणि बॅट ही कनेक्टिव्हिटी प्रॉपर झाली होती, परंतु समोर जे स्टंप होते त्याला बॉल हिट झाला, त्या अनुमानाने त्याची गती थोडीशी थांबली. या बॉलवरती आपण जर बघितल्या गेल्या तर धावा मिळाला 2. शेवटचा बॉल असेल शिल्लक आणि या धावपलकावरती धावा आपण बघत आहात त्या म्हणजे 21. मागच्या मॅचमध्ये 22 धावसंख्येचं टार्गेट होतं, परंतु या बॉलवरती एकही धाव आली नाही तर मागच्याच मॅचचं टार्गेट राहील. यावेळेला वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, 3री अवांतर धाव या षटकामधली जयेशशी देत असताना बहाल संघ दातिवलीला. आता धावपलक जाऊन पोहोचते 22 आकड्यावरती. शेवटचा बॉल फेकायचा आहे आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल आली तर राहील 23चं टार्गेट. षटकार आला
तर काहीशा धावसंख्या अजून वाढतील. जर चौकार आला तर अजून टार्गेट वाढत जाईल. परंतु पाहूया या बॉलवरती काय घडेल. यावेळेला ऑन साईडला खेळायचा होता, एक सिंगल जरूर कंप्लीट होईल. जयेशने जरूर कॉल दिला गेला आहे की दुसरी धाव बनवून द्यायची नाही आणि तेच केलं गेलं. एक सिंगल बनली गेली आहे, म्हणजेच एक सिंगल आली आणि या सिंगलने टीम 23 या आकड्यावरती आणि 24 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये राहील. ते म्हणजे चेंज द गेम वडवली ब संघासमोर. टीम दिवा, जर तुमचा एखादा खेळाडू आला असेल तर आमच्याशी रिपोर्टिंग करा. टीम दिवा. दिवा टीमचे कॅप्टन, जर तुम्ही आला असाल तर मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचा आहे. मागच्या मॅचमध्ये 22 धावसंख्येचं टार्गेट होतं. या मॅचमध्ये 23 धावांचं टार्गेट विचार केला गेला दातिवली संघाला तर जयजलेश्वर वाडेकर सारख्या फिरकीच्या गोलंदाजांसमोर त्यांची चांगली बॅटिंग राहिली. पहिल्या मॅचमध्ये त्यांना बाय मिळाली, दुसऱ्या मॅचमध्ये वाडेकर संघाला त्यांनी परास्त केलं. पहिल्या मॅचमध्ये वडवली बी संघाने म्हटलं गेलं तर अडवली संघाला नक्कीच मात दिली. दुसऱ्या मॅचमध्ये नेवालीपाडा संघाला आणि तिसऱ्या मॅचमध्ये सध्या तरी दातिवली संघासमोर सुरुवातीलाच त्यांचे धाबे बोलले गेलेले आहेत. कारण 23 धावसंख्येचं धावफलक तुम्ही बघितलं, म्हणजे 24 धावसंख्येचं या मॅचमध्ये टार्गेट असेल. ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आता दातिवली संघाला खरं तर चांगली अस्तित्वाची लढत इथनं खेळावं लागेल. पराभवाच्या भीतीनं माघार घेणं हे सर्वात धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीनं माघार घेण्याची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता ही संपवते. आणि असं म्हटलं जातं ना की जो लढू शकत नाही तो कधी जिंकू शकत नाही. आता ही वेळ आली आहे, आता इथनं लढावं लागेल, लढावृत्ती दाखवावी लागेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमन. हा तुमचा नैसर्गिक खेळ असतो जो तुम्हाला करावा लागतो. आणि त्या नैसर्गिक खेळामध्ये अनेक वेळा अशा मॅचेस तुम्हाला रोमहर्षक होताना पाहायला मिळाल्यात. कधी कधी 6 बॉलमध्ये एकही धाव निघताना तुम्ही बघितलं नाही. कधी कधी 6 बॉलमध्ये 6 विकेटसुद्धा बघितल्यात. कधी कधी 19 धावासुद्धा डिफेंड होतात. म्हणजे हा क्रिकेट हा सरड्याप्रमाणे रंग बदलणारा आहे. म्हणून हा सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट कोणासाठी रंग बदलतोय. इथे 23-24 धावसंख्या बनतायत. टीम वडवली त्या बनवते की दातिवली संघ त्या डिफेंड करते. या ऐकूया आवाज ओडिसाचा बाबूशाह. तो चलिए गणेश कृपा दीवा टीम के कप्तान से गुजारिश करना चाहेंगे, दीवा टीम के कप्तान रिपोर्टिंग करके लीजिए। कल के दिन के पूर्व में फाइनल तक पहुंचे। तो चलिए यहाँ पर चलेंगे, यहाँ पर ये मैच की बात करेंगे, टारगेट की बात करेंगे। तो यहाँ से कितनी है बाबा, 24 रनों की टारगेट है। फिर से एक बार देखिए छोटा सा टारगेट रख दिया। कहते ना छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। बहुत बढ़िया। देखिए यहाँ से
ऋतिक पाटिल देखिए, और बल्लेबाजी के लिए गेंदबाजी की तरफ थोड़ा नज़र घुमाएंगे क्योंकि किस तरह से गेंदबाजी, शायद मुझे लगता है किनारा लिया था, बल बल बचे, एक मौका दिया था क्या? इस तरह के मौके को नहीं जाना देना चाहिए। एक तो पहले अपने टारगेट बड़ा नहीं रखे हैं, एक हाथ लगा था मौका यहाँ से। विनीत बहुत बढ़िया प्रदर्शन रहा इस साल की बात करेंगे तो, पहली गेंद पर मौका दे दिए थे। भले टारगेट छोटा है लेकिन इरादा एकदम मजबूत लेकर उतरे हैं, इरादा एकदम मजबूत के साथ बल्लेबाजी की तरफ नज़र घुमाते हैं। शुरुआत थोड़ा सा खराब रहा, जिस विनीत पाटिल देखिए बात करेंगे, वो बल्लेबाजी में निराश किए, निवृत्ति भी निराश किए, चौके एक दागे। विशाल भी थोड़ा सा डॉट के निकल गए। जयेश पे देखिए कोई बल्लेबाज यहाँ पर ज़्यादा चल नहीं सके। यहाँ पर लगातार देखिए थोड़ा सा विशाल मड़वी के हाथों में गेंद निकलते जा रहा है। एक्स्ट्रा के रूप में देखिए 1 रन आता हुआ, रन कैसे भी आए टीम के लिए एक रन बड़ा अहमियत रखता है। कौन सा मैच चल रहा है? हाँ वो 1 रन देखिए अभी तक है। केशव पाटिल, तो चलिए आदरणीय केशव पाटिल सबसे गुजारिश करना चाहेंगे, आइए हमारे वीआईपी डाइस में तशरीफ रखिए केशव पाटिल साहब। ऋतिक पाटिल को देखिए कि पहली मैच में भी आज के दिन के ऊपर जीवनदान मिला था 8 के ऊपर, जहाँ पर 45 रनों के इनिंग्स खेल गए थे, लेकिन उससे बेहतर उनके गेंदबाजों ने देखिए पिछली 2 मैच में, इस मैच में लीजिए, पिछला मैच में नेवाली पड़ा के सामने ले लीजिए, मैच को एकदम बल्लेबाज के पक्ष में झुका कर रखते हैं, एकदम से पहले से शुरुआत में मुट्ठी में दे देते हैं। विशाल देखिए इनकी नज़रें इतनी अच्छी है ना, ये टेनिस क्रिकेट में ये अभ्यास उतना करते नहीं हैं, प्रैक्टिस सेशन में आते नहीं हैं, लेकिन उसके बावजूद भी मैच में इतना प्रैक्टिस अच्छा कर लेते हैं ना। अगर एक हफ्ते भी उनके मैच ब्रेक हो, फिर से 1 हफ्ते बाद अगर वो मैदान में उतरे ना, फिर भी उनका बल्ला चल जाता है। स्कोर देखिए जाकर पहुंचा है यहाँ से 7 रन, केवल देखिए 24 रनों का पीछा करना है। विनीत मड़वी देखिए यहाँ से अच्छे प्रदर्शन रहा इस साल, इनकी भी गेंदबाजी में ब्रेक तो दिलाए हैं टीम के लिए हमेशा। विशाल मड़वी ये सब चीज़ें वो थोड़ा कम किया करते हैं, लेकिन आज मन बनाए हैं कुछ करने का। पहला ओवर खेल समाप्त होने के साथ साथ टीम के स्कोर की बात कर लेंगे। 7 रन बनाए हैं, अगर इसी औसत से भी जाते हैं तो हाँ, तो चलिए 8 रन यहाँ से, 8 रन पहली ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ अगर इसी औसत से रन जाता है तो फिर बड़ी आसानी से 3 ओवर में मैच कंप्लीट, मुझे नहीं लगता है मैच को 3 ओवर तक लेकर जाएंगे, लेकिन एक बहुत बड़ी फाइनल तक की आज फिर से चैंपियन तक पहुंचेगी ये टीम है। ये कहना भी मुश्किल है, दीवार टीम देखिए कल अच्छा क्रिकेट के साथ साथ फाइनल तक पहुंचा है, लेकिन दीवार टीम के लिए थोड़ा दिक्कत ये सोच सकता है आज इस मैदान पर लगातार जो भी टीम यहाँ से जाएगा देखिए वो लगातार अभ्यास मैचेस खेलने के साथ साथ फाइनल में पहुंचेगा। और दीवार टीम कल यहाँ पर मैच खेला था, आज उनके लिए फिर से एक नई शुरुआत होगी ज़िंदगी की। ये थोड़ा मायना रखता है बहुत कुछ है, चांसेस ज़्यादातर देखिए जिस दिन जो टीम खेलता है ना उसके लिए ज़्यादातर चांसेस बन जाता है कोई भी चीज़ का, क्योंकि लगातार सुबह से वो इस विकेट में खेलते हैं, उस मैदान पर भागते हैं, रन बनाते हैं। बहुत बढ़िया देखिए यहाँ से वो गाड़ी है देखिए उधर लगाई है, वो निकलने को बोले
डिफ्लेक्ट कर रहा है। और सूरज घूमेगा, हो जाएगा। तो देखो मत, वो अभी सूरज ऐसे ढलते ढलते जाएगा फिर। डॉट बॉल सिंगल लिया ना, गलत था ना, 22 है। रन आया ना। चलिए एक रन आते के साथ साथ टीम का स्कोर देखिए 9 तक पहुंच गए हैं। 9 रनों तक सेकेंड ओवर चलता हुआ 4 ओवर का मैच। कहीं 27 के कहीं 24 के जगह अगर 34 होता फिर नतीजा कुछ अलग रहता। एक शॉर्ट मिड विकेट रख लिया गया है भाई सर्कल के अंदर। देखिए एक शॉर्ट मिड विकेट देखिए एक तैनात किया गया है, खास तरह के जो हाफ मौके को यहाँ पर खोना नहीं चाहते। नहीं, अच्छी सोच है। एक शॉर्ट एक्स्ट्रा का ओवर भी देखिए रखा गया है। और डायरेक्ट हिट नहीं लगी यहाँ पे भी नहीं। विशाल देखते रह गए ऋतिक को, लेकिन खुद खतरे में आ गए थे। खतरा 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 हर किसी के लिए बनता है खतरा। 2 गेंद अभी तक हो चुका है। एक एक रनों से स्कोर आगे बढ़ते जा रहा है। और बहुत बढ़िया इनसाइड आउट देखिए यहाँ से ऋतिक पाटिल। देखिए बात करेंगे, इस टूर्नामेंट में रन बनाए हैं और 4 रन आता हुआ। अब देखिए यहाँ पर स्कोर जाकर पहुंचा 14 रन। अब जिससे देखिए केवल 10 रन दूर हैं। बहुत जीत के देखिए करीब है। चलिए और एक देखिए यहां से नहीं, आखिरकार देखिए यहां पर गेंद ने कुछ करवट बदला और बदल कर आखिर ही देखिए यहां से 2 रन इत्मीनान के साथ लेते हुए 2 रन के लिए भागे थे, लेकिन चौका गेंद आ गया। अगर चौका ना भी होता तो 2 भाग गए थे ऑलरेडी, लेकिन चौके के साथ स्कोर देखिए जाकर पहुंचा 18 रन। और खड़े खड़े स्वीप देखिए यहाँ पर खेला एकदम से लेमन कट के जैसे। भाग कर देखिए यहाँ पर तीसरा रन कंप्लीट कर लिए। और कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया है 21। देखिए 21 रन। ओ मौका था यहाँ पर, हाफ चांस था, एक अच्छा मौका था यहाँ पे। उस मौके को भी गवाते हुए यहाँ से अब देखिए बात करेंगे, गेंद रह गया 12। अगर जीत की बात कर लेंगे तो 3 रनों की जरूरत है भाई। 12 गेंद 3 की जरूरत है। चलिए थीवा टीम के कप्तान से आ जाइए टॉस बॉक्स पर। अंतिम मेगा फाइनल मैच है। अक्सर देखिए आते हुए 3 रनों के लिए ये संघर्ष करेंगे। 1 रन लिए तेजी से, दूसरे के लिए एशनो और दूसरा रन भी देखिए कंप्लीट कर लिए। अक्सर हैं गेंदबाज। अब जीत के लिए देखिए केवल 1 रनों की जरूरत है, एक सिंगल की जरूरत है। अक्सर मात्रे तैयार, स्कोर लेवल। अब मैच को यहाँ पर देखते हैं। रन क्या बल्ले से नहीं, एक्स्ट्रा के रूप से रन आता हुआ। अगर बल्ले से कुछ रन आ जाता तो फिर आगे जो अगर अवार्ड रहता है बेस्ट बैटर सीरीज उसमें भी रन ऐड हो जाता। लेकिन मैच कंप्लीट हुआ और बड़े आसानी के साथ यहाँ पर चेंज की मोडली टीम अपना फॉर्म को बरकरार रखे हैं और कल चैंपियन बनी और आज फिर से टीम फाइनल तक पहुँचा है।